मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी सह्याद्रीवर बोलावली बैठकीतून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेणार। मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आज अंतरवारीत मनोज जरांगेंची उपोषणापूर्वी भेट घेणार। प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला। दैनिक सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका। देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेशात जातात। देश जळतोय, नीरज चॉकलेट वाटतोय। सामनामध्ये वृत्त। मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता। उल्हासनगरच्या कैलास कॉलनीत दिवसाढवळ्या गोळीबार। भर चौकात 7 राऊंड फायर। 3 जण जखमी। गोळीबार करणारे चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव अटकेत। बांद्र्यामध्ये 90% कारवाई पूर्ण। शनिवारपर्यंत परिसर मोकळा करण्याचं रेल्वे प्रशासनाचं नियोजन। नवी मुंबई विमानतळावरचा प्रवास महाग होणार। 1 जून पासून वापरकर्ता विकास शुल्कात वाढ होणार। रस्ते अपघातातल्या मृत्यूदरामध्ये 8% घट। परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश। कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ। इंस्टाग्रामवर 4 दिवसात 1.5 कोटींहून अधिक फॉलोअर्स। इबोलामुळे भारतीय विमानतळांवर अतिदक्षता। प्रवाशांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना। गायीचा बळी देणं हा ईदचा भाग नाही। कोलकाता उच्च न्यायालयाकडून जनावरांच्या कत्तलीवरची बंदी कायम। युद्धावरून पडद्यामागे तणाव। शस्त्रसंधी की संघर्ष यावरून ट्रम्प नेत्यानाहू यांच्यामध्ये मतभेद। सूत्रांची माहिती। अमेरिका इराण संघर्ष चिघळणार। युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही। सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनींची ठाम भूमिका। गुजरातचा चेन्नईवर 89 धावांनी दणदणीत विजय। चेन्नईचा IPL मधला प्रवास जवळपास संपल्याचा। आज हैदराबाद समोर बंगळुरूचं आव्हान। हैदराबादला विजय गरजेचा।